सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला गुडघ्यांमध्ये कडकपणा जाणवतो का? किंवा तुमचे गुडघे खूप दुखत असतील, जिना चढताना त्रास होत असेल, तर हा आजचं सेशन आहे खास तुमच्यासाठी. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. जर गुडघे दुखत असतील, पायांच्या टाचांमध्ये गोळे येत असतील आणि खूप स्टिफनेसपणा जाणवत असेल, तर आपल्याला आज काही करायचं नाही. नाही तुम्हाला जास्त जड वजन उचलायचे की नाही खूप मोठ्या मोठ्या अशा एक्सरसाइज करायचे. आपल्याला फक्त झोपूनच सहज अशा एकदम सोप्या हालचाली करायच्या आहेत. तर चला सुरुवात करूया. तुमच्याकडे या प्रकारची पिलो असेलच. त्या पद्धतीची नसेल तर आपली नॉर्मल पिलो पण तुम्ही घेऊ शकता आणि या पद्धतीने असे पायाखाली ठेवायचे आहेत व्यवस्थित आणि आरामात झोपून जायचं आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला आता नी पंपिंग करायचं आहे. दोन्ही पाय, हा एक पाय या पद्धतीने ठेवून दुसरा पाय आपल्याला शक्य होईल तेवढा वर उचलायचा आहे. अगदी हळू हालचाली करायच्या आहेत. तुमचे गुडघे जर जास्त दुखत असतील तर शक्य होईल तेवढंच तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पायाचा पंजा आतमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि मग स्ट्रेच करायचा आहे. बघा इथे गुडघा स्ट्रेच होत आहे. त्याच्यामुळे जे लिंगामेंट्स आहेत ते देखील स्ट्रॉंग होतात. गुडघ्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो. आपल्याला शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे. तुम्ही मनातल्या मनात 1 ते 10 अंक मोजू शकता. त्याच्यानंतर बघा आपल्याला बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने पंजा करायचा आहे. तो देखील या पद्धतीने बघा तुमच्या नीवर जास्त दाब येतो, त्यामुळे तेथील स्नायू अगदी त्यांचा कार्य वाढत आहे. बघा या पद्धतीने मग तुम्हाला शक्य होईल तेवढंच होल्ड करायचं आहे आणि हळूच खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण डाव्या पायाने करूया. डावा पाय शक्य होईल तेवढा हळूहळू वर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पंजा आतमध्ये होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर पायाचा पंजा पुन्हा बाहेरच्या बाजूने स्ट्रेच. पुन्हा होल्ड करायचा आहे. तुम्ही 10 अंक मोजून राहणं तुम्हाला शक्य होत नसेल तर शक्य होईल तेवढंच होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 किंवा मग नंतर तुम्ही 10 पर्यंत पुढे वाढवत नेऊ शकता आणि आरामात खाली करायचं आहे या पद्धतीने. यामुळे गुडघ्यांमधील रक्तप्रवाह देखील सुधारण्यास मदत होते. आता आपल्याला आपली उशी ही पोटऱ्यांजवळ ठेवायची आणि बरोबर उशीवर पोटऱ्या येतील या पद्धतीने पाय ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बघा पुन्हा पाय स्ट्रेच करायचे आहेत. व्यवस्थित बघून घ्या या पद्धतीने. आधी मागे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने आपल्याला 20 पर्यंत काउंटिंग करायचे आहे. बघा यामुळे काय होते, जे गुडघ्यांवरील मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते आणि गुडघ्यांच्या वेदना देखील कमी होण्यास मदत होते. या पद्धतीने आरामात करायचं आहे. तुमचे गुडघे जर जास्त दुखत असतील तर थोडा वेळ थांबायचं आहे आणि पुन्हा स्टार्ट करायचं आहे. झोपूनच आपण छान एक्सरसाइज करत असल्यामुळे तुम्हाला देखील खूप छान वाटेल बघा. काहीच लोड घ्यायचा नाहीये. आरामात सर्व एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत. खूप छान. ओके. त्याच्यानंतर पाय या पद्धतीने गोलाकार फिरवायचे आहेत. त्यामुळे जे पायाचे पंजे आहेत त्याच्या स्नायूंना देखील खूप छान असा व्यायाम मिळतो आणि ते देखील मजबूत होण्यास मदत होते या पद्धतीने. आणि जर तुमच्या पायांच्या टाचा देखील दुखत असतील तर त्या देखील बऱ्या होण्यास मदत होते. बघा या बोट या पद्धतीने ताणून घ्यायचे आहेत. पुन्हा बघा या पद्धतीने. त्यामुळे या बोटांना देखील आराम मिळतो आणि या बोटांच्या संलग्न ज्या काही आपल्या नसा आहेत बघा गुडघ्यांपर्यंत, तो सर्व ताण आपल्या गुडघ्यांना देखील जाणवते. खूप छान. आपण छान
झोपून एक्सरसाइज केलेलं आहे, म्हणून आपल्याला छान असं रिलॅक्सेशन करायचं आहे. आरामात झोपा. दोन्ही हात बाजूला, दोन्ही पाय या पद्धतीने 1 ते 1.5 फूट अंतरावर. डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. संथ श्वसन. मनात कल्पना करा आपले गुडघेदुखी छान बरी होत आहे. मी अशीच रोज एक्सरसाइज करेन असं स्वतःला सांगा. मी छान रिलॅक्स व्हा. आपण आताच केलेल्या व्यायामाचा सुंदर असा अनुभव घ्या की आपल्या शरीरात गुडघ्यांमध्ये काही बदल जाणवत आहेत का त्याचा विचार करा. खूप छान. रिलॅक्स. सो हा फक्त 5 मिनिटाची छोटीशी एक्सरसाइज तुम्ही रोज केली तर तुमच्या गुडघेदुखीमध्ये नक्कीच फरक जाणवेल. तुमचं वजन खूप जास्त असेल, तुम्ही 40-50 प्लस असाल, तरीही हा एक्सरसाइज सहज आणि सोपा आहे. तर मग नक्कीच करा आणि तुम्हाला काय अनुभव आले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांना. त्यांची देखील गुडघेदुखी बरी होण्यास मदत होईल. तसेच जर तुमच्या पायात गोळे येत असतील तर त्यासाठी सुद्धा या एक्सरसाइजेस खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.